नवी वेस उपकेंद्राजवळील हाय पॉवर विद्युत टॉवरवर 70 वर्षांचा वृद्ध चढल्याने मोठी खळबळ उडाली। तब्बल 3 तासांहून अधिक काळ चाललेल्या थरारक बचाव कार्यानंतर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला सुखरूप खाली आणले। सकाळी सुमारे 11 वाजता वृद्ध टॉवरवर चढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले। माहिती मिळताच महापारेषणने संबंधित विद्युत वाहिनीचा वीज पुरवठा बंद केला। कनिष्ठ तंत्रज्ञ मोहन कांबळे यांनी पोलीस व अग्निशमन दलाला माहिती दिली। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वृद्धाला खाली येण्याची विनंती केली, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। तो टॉवरच्या वेगवेगळ्या भागात फिरत असल्याने बचाव कार्य अत्यंत धोकादायक बनले। दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी झाली। अनेक जण मोबाईलवर चित्रीकरण करत होते, तर काहींच्या हुल्लडबाजीमुळे पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी कसरत करावी लागली। जुनी पोलीस लाईन ते शेटे वस्ती मार्गावर वाहतूक कोंडीही झाली। अग्निशमन दलाने शिडी लावताच वृद्ध आणखी वरच्या टोकाकडे गेला, त्यामुळे खाली जाळी तयार ठेवण्यात आली। 3 तासांनंतर वृद्धाने पाण्याची मागणी केली। पोलिसांनी पाण्याची बाटली दाखवत त्याला खाली येण्यास प्रवृत्त केले। तो शिडीच्या दिशेने खाली येताच समीर सय्यद, संतोष कांबळे, सुलेमान शेख, सिद्धेश्वर कान्हुरे, स्वप्नील कांबळे आणि विरेश या तरुणांनी टॉवरवर चढून त्याला पकडले। दोरीच्या मदतीने वृद्धाला सुरक्षित खाली आणण्यात आले। त्यानंतर त्याला पाणी देऊन वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। वृद्धाची ओळख आणि टॉवरवर चढण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या धाडसी बचाव कार्यात तरुणांसह अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। दुपारी 3:30च्या सुमारास वृद्ध सुखरूप खाली आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। महापारेषण कंपनीमध्ये मी कार्यरत आहे। तरी ह्या आमच्या टॉवरवर हा मनोरुग्ण आहे। बहुतेक कर्नाटकातला माणूस दिसतो आहे आणि ह्याची काय मागणी आहे आम्हाला माहित नाहीये, पण तो सध्या स्थिती तर टॉवरवर चढलेला आहे। किती व्होल्टेजचा टॉवर आहे तो? किती व्होल्टेज? हा 4000 व्होल्टेजचा टॉवर आहे आणि हॉटलाईन ह्याला म्हणतात। तो सकाळी 10 पासून आहे तो। अच्छा, हे नजर चुकून चढलेला आहे आणि ह्याला कोण जबाबदार नाहीये।